आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतला। मी काय म्हणालो? आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले। निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं आणि निवडणूक आयोगानं लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळातला पक्ष त्यातल्या फुटीवर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही। अधिकार त्यांना आहे। जेव्हा पहिला एक तुकडी मला वाटतं 13 जणांची सुरत जाणार त्या दिवशीच आम्ही अपात्रतेच्या कारवाईचं कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात आमचा आग्रह होता। तो निकाल लागला असता वेळेत, पण त्या निकालाची वाट न बघता निवडणूक आयोगानं पक्ष फुटीवरती शिक्कामोर्तब केलं विधिमंडळ पक्षाचा आणि पक्ष आणि चिन्ह हे मिंदे गटाला विकलं म्हणतो मी। यात खूप मोठा व्यवहार झाला। निवडणूक आयोग विकत घेतला। मिस्टर नार्वेकर जे आहेत, काल जे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या, म्हणजे वस्त्रहरण केलं। आता ते तिकडे हाफ चड्डीवर फिरतात, एवढं वस्त्रहरण झालं कुलाव्यात, बरं का, निर्वस्त्र केलं त्यांना काल। म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे। विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे। ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना। त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे। तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते। उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे। आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात ते हे स्पष्ट झालं। आमच्या विधानसभेचे अध्यक्ष ज्याने विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी। आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी। पण नार्वेकर म्हणतात कायदेशीररित्या नार्वेकर म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत का? नार्वेकर म्हणतात म्हणजे काय म्हणतात?